हाय फ्रेंड्स, मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत करते. तर आज मी इथे सिंपल बॅकनेक डिझाईन बनवणार आहे. तर त्यांची मापे पाहू. रुंदी घेतली आहे 10 इंच, उंची घेतली 14 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच आणि मोंडा 5 इंचावर घेतला आहे. तर पूर्ण मापे ड्रॉ करून घ्यायची आणि मोंड्याला पाठीमागच्या भागाला 1.5 इंचाचा मार्जिन सोडतात, जेणेकरून फिटिंग व्यवस्थित बसेल. आणि गळा 2.5 इंचावरती घेतला आहे आणि पाठ 5 इंच घेतली. तर इथे मी पूर्ण मापे ड्रॉ करून घेते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि वरतून गळ्याला 3 इंच डाऊन घ्यायचं आणि 3 इंचापाशी मधल्या साईडला 52 इंचावर एक टिक करायची आणि गळ्याच्या खालच्या साईड 2.5 इंचावर एक मार्क करायचा आणि 2.5 इंचच्या साईडला 52 इंच बाहेरच्या बाजूला एक मार्किंग ड्रॉ करून घ्यायची आणि अशा प्रकारे हा पान शेप देऊन घ्यायचा. तुम्ही पाहू शकता किती मस्त गळा आला आहे. ते पर्सनली माझा खूप आवडीचा गळा आहे, मला खूप आवडतो हा गळा. तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची. आणि मेन फॅब्रिक घेऊन अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून व्यवस्थित घ्यायचं आणि हे स्टिच करून घ्यायचा. गळा स्टिच करते वेळेस व्यवस्थित शेप द्यायचा, जेणेकरून गळ्याला शेप व्यवस्थित येईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. शिलाई मारते वेळेस एकदम सावकाशपणे मारायची, जेणेकरून तुम्हाला गळा व्यवस्थित शिवता येईल. तर इथे माझा गळा पूर्ण शिवून झाला आहे. आता खालच्या कमरेच्या साईडला 1/2 इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं. आणि आता गळ्याच्या आतले पण एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं. 1/2 इंच असा कपडा सोडून कट करायचं फॅब्रिक आणि पूर्ण गळ्याला छोटे कट्स मारायचे, जेणेकरून गळा पलटल्यावर व्यवस्थित शेप दिसेल, व्यवस्थित पलटता येतो. आणि आता पूर्ण गळा आपण पलटून घेऊ आणि अशा प्रकारे हाताने थोडा प्रेस करून घ्यायचा. आता खालच्या कमरेच्या बाजूला एक टीप मारून घ्यायची आणि आता गळ्याला एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून गळा व्यवस्थित बसेल. मेन फॅब्रिक आणि अस्तर ते एकमेकांना सोडणार नाही. व्यवस्थित कानेकोपरे धरून गळ्याला शिलाई मारायची. तर हा खूप सिंपल आणि इझी बॅकनेक आहे. जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी खूप इझी आहे. तर नक्कीच करून पहा एकदा. आणि आता मेन फॅब्रिकला आणि अस्तर अटॅच करून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित दिसेल. अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं होणार नाही किंवा हलणार नाही. तर मी इथे पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे. आता वरतून 3 इंच डाऊन करून नॉट्स लावायचे आहेत. तर इथे मी लावून घेते नॉट्स. आणि आता लेस जॉईंट करून घेऊ. मी इथे गोल्डन कलरचे नॉट्स आणि लेस दोन्ही पण जॉईंट करते, लावून घेते.
ते तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. मला गोल्डन कलरची लेस छान वाटली त्यामुळे मी ही लेस घेतली. तर लेस लावते वेळेस व्यवस्थित शेप पाहून लेस लावायची. जिथे राऊंड शेप आहे तिथं व्यवस्थित लेस घ्यायची लावून. तर मी इथे पूर्ण लेस लावून घेतली आहे. आणि लेस व्यवस्थित बसण्यासाठी, म्हणजे कुठं उचकणार नाही किंवा अशी वेगळी दिसणार नाही, त्यासाठी मी इथे डबल टिप टाकून घेते. व्यवस्थित शेप दिसेल त्यासाठी. आणि आता इथे मी सिंपल लटकन बनवून घेणार आहे. तर इथे लटकनसाठी चौकोनी कपडा घेतला आहे मी आणि चौकोनी कपड्याला डबल फोल्ड करून अशा प्रकारे फोल्ड करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता ते मी बंदाला जोडून घेते दोरीला. आणि ते कट करून घ्यायचे मेन फॅब्रिक आणि लटकन उलटवून घ्यायचे. किती सुंदर लटकन दिसत आहेत. आणि इथे 3.5 इंचावर मी टक्स मारले आहेत पाठीमागून. आपल्या आवडीनुसार टक्स मारून घेऊ शकता. 3 इंचावर किंवा 3.5 इंचावर, 4 इंचावर. टक्सवर फिटिंग पण डिपेंडेड असते. तर हा गळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला जर आवडला असला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. फक्त आणि फक्त 5 मिनिटात गळा बनवून तयार होतो. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.